और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर गुड आफ्टरनून मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा अनिकेत चौगुले या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जवळजवळ 2 महिने ब्लॉग नाही शूट केला कारण की आजारी होतो. आणि आज आहे ना श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि मी निघालो आहे उज्जैनला जायला. बॅग वगैरे जस्ट भरली. आता मनोज वगैरे येतील खालती, त्यांच्याजवळ जातो आणि मग तुम्हाला काय करतो ते दाखवतो. चला, गाडी आलेली आहे. कुणाल, माने भाई, आशिष बॅग ठेवलेली घेतो. चला, न्यू पनवेलला पेट्रोल टाकायला. ड्रायव्हर बघा आमचा माने भाई, निस्ती कॅश पॅकर. पैसा ही पैसा होगा. पेट्रोल वगैरे भरतो आणि पुढे काय काय होतं ते दाखवतो तुम्हाला. चला, सीएनजी पंपावर पोहोचलो. निघत पेट्रोल पंप भरला आपला. पेट्रोल पंप पेट्रोल टाकला. आता सीएनजी 150 का. तर मगातपासून आहे ना कल्याणमध्ये जाम ट्रॉफिक होती. जवळजवळ 2 तास गेलं. तिथे एक सीएनजी पंप भेटलाय. तिथे सीएनजी टाकू मस्त पैकी. देखो हेवी ड्रायव्हर आहे हा बहुत. त्याने आता कुठं कुठं गाडी लावली ती उतरल्यावर तुम्हाला दाखवतो मी. फक्त कल्याण ट्रॅफिक मध्ये आता इकडं तुम्हाला दाखवतो उतरल्यावर काय काय. सुंदर असा निसर्ग. आम्ही चालल्या उज्जैनला. बघतोस काय जे पेक्षा भारी आणि बोलतोय बाई, नाद नाही तुझा. तुम्ही किती वाजता पोहोचाल? आता इथं कसारा घाटाच्या इथं पोहोचलो. कालते बोललो काहीतरी नाश्ता वगैरे करू. तर बघू इथं नाश्ता आहे. काय मागवले बाई? एक नंबर. मौसम मस्त आहे ना. कांदा भजी मागवल्या दादा. कांदा भजी दादा काढील. मस्त खाऊ आता, ते पण दाखवतो तुम्हाला. मस्त आता कांदा भजी मागवले. आले बघा कसं चॅटिंग बघा चालू आहे. दिसतं लगेच. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को. कांदा भजी वगैरे खातो. कुणाल भाई फोनवर बिजी आहे. चला, मस्त गाडी सावकाश घे. आता आहे ना नाश्ता वगैरे केला आणि निघालो. आता कसारा घाटाच्या खालतीच थांबलो होतो. आशिष भाई, माने भाई आणि कुणाल भाई गेलाय पाण्याची बॉटल आणायला. चला, कसारा घाट. कसलं भारी वाटतं ना भाई. कसारा घाटाच्या वरती आलो ना. तुका बघा काहीच जास्त पुढचा दिसत नाही. एकच गाडी दिसते ना, ती ओमडी दिसते. तिचे भरोशा आम्ही आहो. माने भाई, आशू भाई, कुणाल भाई, 3 भाई आहे. तर आता आहे ना किती फिरलो भाई. 10-12 पंप फिरलो आम्ही. सीएनजी पंप जवळ 10 पेट्रोल आपला सीएनजी पंप बघितलं. देव भाऊला फुलकर काताच्या पिशून भर. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर आता आहे ना सीएनजी पंप मागाशी भेटला. जवळजवळ 10-12 पंप फिरलो. कुणाल भाईने पण मेहनत घेतली कारण की त्यांनी मॅप लावून दिलता. ए भाई, काताचे कोणी पण भर जरा सीएनजी. चला, 11 11:30 झाले काहीतरी. जाम काटाला आले. आता काहीतरी बघू जेवायला नाही. आता चांगलं हॉटेल पण नाही दिसत. नाश्ता किंवा चहा पितो आणि पुढं जेवायला जाऊ. बघू. चला, जवळजवळ 4:30 वाजलं आणि इथं कंकेश्वरच येतं रे. तिथंच जातो ना आपण. ओंकारेश्वरला पोचलो. बघा बॅगे बिगे घेऊन भाई लोक. इथं हॉटेल काय पलासा हॉटेलमध्ये आता निवास घेतो, झोपतो जरा. चला, इथं आता हॉटेलमध्ये पोचलो आम्ही. कुणाल शेट या करतं, माने बाय, आशू बाय. आणि इथं बघा डायरेक्ट आले आम्ही फायरिंग झाली होती वाटतं इथं. झोपतो आता गपच्या गप. भीती वाटते लगेच काय करू. तर आता ना आलो रूम मध्ये आणि डायरेक्ट
फ्रेश झालो आणि झोपतो आता. जवळजवळ 4:30 झाले. सकाळी डबल जायचे दर्शन घ्यायला, तिथे तुम्हाला दाखवून. चला गुड नाईट, बाय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. जस्ट फ्रेश वगैरे झालो असे बाय मान्या बाय. बघा आता बुट्टा तो शिवतो वाटते, बुटांच्या धाऱ्या वगैरे लावतो तो मस्त एरिया. चला आता मस्त हे दर्शन घेऊन जाऊ. चला तर आता आहे ना जस्ट चेकआउट वगैरे केला, गाडी वगैरे पार्क करतो इथं. तर आता आहे ना इथून चेकआउट केला आम्ही आणि निघालो आता दर्शन घ्यायला. आशुभाई, कुणालभाई आणि मन्याभाई निघालो. चला आता तिकडे दर्शन वगैरे घेताना काय नाश्ता वगैरे करताना दाखवतो. तर दर्शन घेण्यासाठी आलो आम्ही. तर मंदिर आहे आता, तो सांगत होता तिथे जाऊ मस्त दर्शन वगैरे घेऊ. आणि प्रायव्हेट बोट केली. त्या सगळ्या असं काय बोलतात लोकल आहेत, लोकल ना. कौशिक फिरून आलो फक्त. लाईन बघू शकता, जाम गर्दी आहे तिथं. मग दर्शन घेतो आणि डबल आता तिकडं फिरत फिरत जातो, तरी मला दाखवतो किती लागले. जाम जमलो आणि आता असं जातो. हे कुठे जायचं आता, गाडीजवळ ना डायरेक्ट. चला दर्शनाला तर जाम लाईन होती, दर्शन घ्यायला काय भेटणार नाही आणि आता बस निघतो. चला तर सकाळपासून आहे ना नाश्ता वगैरे करायला काय गेलोच नाही, कारण की डायरेक्ट दर्शन करायला गेलो आणि आता जवळजवळ 2 वाजल्यात जेवायला आलो इथे. मन्याबाई, कुणालबाई, आशुबाई. चला इथं हॉटेलला आलो, जेवायला मागवलं आहे. जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. रात्री ना जे जेवलो आणि निघालो आता जातो मस्त उज्जैनला. उज्जैन काहीतरी 100 किलोमीटर राहिले, तिकडे जाऊ भेटू. रनिंगमध्ये काय होतं काय दाखवतो तुम्हाला. आता उज्जैनमध्ये जस्ट एंट्री केली आम्ही. हावे वगैरे बघू शकता. मन्याबाई, कुणालबाई, आशुबाई आणि दिसता हिरवा हिरवा डोंगर. आता आहे ना मी उज्जैनमध्ये प्रवेश करतो. रूमवरती गेलो, फ्रेश झालो. रूमवर शूट नाही केला, मोबाईल चार्जिंग नव्हती. इथल्या रिक्षा तुम्हाला दाखवतो, काहीतरी युनिकच पिवळ्या हिरव्या. बघा तर बघा यांची उज्जैनची कावड यात्रा असते. ते आम्हाला जाताना म्हणजे जाम ठिकाण दिसते. काहीच टाइमपास, नाश्ता वगैरे नंतरच करू किंवा जेवायला जाऊ. आता आम्ही इकडं फिरतोय. हो का, एक्सेप्ट फॉलो बॅक झाला म्हणून बरं. लगे मेसेज दे बाई, मान्याबाई, कुणालबाई. तर आता आहे ना तिथं लस्सी वगैरे पिली, एकदम म्हणजे जामच भारी होती. चाय नंतर तो कप मधला. तर आता आहे ना तिथं लस्सी वगैरे पिली आम्ही आणि
मंदिराकडे. म्हणजे आता आरती काहीतरी 7 वाजून 15 मिनिटात चालू होतं. तर किती वाजता मला आरती चालू होतं? भारतात आपल्या एंट्री नाही भेटणार. पण नाही भेटलं, पण तो काहीतरी बोलला ना 7:15ला. 7:15ला होतं. जाऊ आता बघू. तिथं पण टी व्हीला दाखवतात लाईव्ह ना भाई, डायरेक्ट मंदिर बघू शकता. कुठं एंट्री आता आहे ना, तिथं आम्हाला एंट्री आतमध्ये दिली नाही. म्हणजे 7 वाजून 15 मिनिटात बोलतं, म्हणजे तिथं आतमध्ये मंदिरात जाऊन देत नाही. तर बाहेर थांबायला लागेल. त्यापेक्षा बोललो आमचं सॉरी. तर तिथं आमच्या गावातला मी भाऊ आला होता ना, तिथं ते गुरुजी भाऊचे ओळखीचे आहेत. त्याला फोन केला तर बोलतं रात्रीची आरतीचा तो तिकीट पण नाही भेटला. 4 वाजता भस्म आरती जाणार आहे. भस्म आरतीचा तिकीट नाही ना भेटला. तर तो आता म्हणजे तो बोललाय देऊ, तर मग रात्री सुटून येऊ वगैरे बघू. चल तर आता आहे ना, आम्ही तिथनं निघलो. घेत नव्हतं आम्हाला. तिथं खेळण्यांचा दुकान दिसला ना, तिथं काय घ्यायला गेलं दाखवतो बघा रात्री टाइमपाससाठी. भाई काय घेतं म्हणे भाई? कॅट घेतो कॅट. कॅट घेते ना, रमी खेळ पोऱ्याला जुगाराचा ना आधी. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो. बदलली. बावनपत्ती अजून एक द्या. प्लास्टिक वाला. अरे बाबा, ही चावी टाकायला लागेल. अशी चावी टाकायची, अशी लाईट लागेल. चलो हमारा ये रूम आहे. तर मग अशी ना तिथून निघालो रूमवर आलो, थोडंसं बसलो आणि आता चाललो जेवायला म्हणजे नाश्ता करू. कारण की मागाशीच जेवण केलं आम्ही 5 वाजता, 4:30-5 वाजता. बघू काहीतरी करतो. चला आता हॉटेलला आलो. इथं डमरूवाला हॉटेलचा नाव आहे. मस्त जेवतो वगैरे. मस्त आलू मटर वाला आणि हे राईस. आलू नाही, भालू भालू. ठीक आहे, आता मस्त जेवून घेतो आणि मग घेतो. आता आहे ना जेवलं वगैरे डमरूवाला या हॉटेलला. त्यांची बाटली पण आहे. चला आता काहीतरी खाऊ, डायरेक्ट जाऊन झोपू. चला तर आता आहे ना, इथं जेवलो, लगेच इथं फेमस कुल्फी खायला आलो. काय सांगतो? केसर पिस्ता उभं होते. केसर पिस्ता नवीन काहीतरी कुल्फी घेतली आता. आशू यार, काय किती कुठलाय जबड्या. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा अनिकेत चौगुले या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे ना. रात्री आम्ही आहे ना उज्जैनला इथं आलो, जेवलो वगैरे आणि छुटकारला भेटलात ना, चार्जिंगला मोबाईल लावला होता. आणि आता सकाळी दर्शनाला चाललं. सकाळी 4 वाजता उठणार होतो. सकाळी किती वाजता उठणार होतो? 4 वाजता. उठल्या 11 वाजता. चला आता दर्शनाला बघू. त्यांच्या रिक्षा बघा. तर आता आहे ना, तर गेले आता बघू तिकीट काढू किंवा तो फोन ना उचलत आमचा. आता आहे ना, आलो, जाम लाईन आहे आतमध्ये जायचं इथनं. गावात रास लाईन आहे अशीच. आतमध्ये कॅमेरा यूज करून न देत मोबाईल पण ठेवायला लागेल. अरे एंट्री तर जाऊन नाही दे. टाइम लागला तिथे.
आहे ना दर्शन वगैरे घेतलं आम्ही, तर जाऊ बाहेर. इथं आता प्रसाद वगैरे घेतला आणि आता मस्त जाऊ घरी. गुजरातला जायचं ना, हे गुजरातला जायचं का, तर गुजरातला प्रसाद वगैरे घेऊन निघालो आम्ही. आता काल भैरव दर्शनाला, आता यो टिकला लावून काल भैरवला जाऊ आम्ही. घे आशीर्वाद. हमें ना हम बोलेंगे उसको. आता आम्ही झालेलं आहे आमचं टिकला लावून, पण पाहू शकता. नहीं. अन्नूभाई टिकला लावताना जय महाकाल. आता आहे ना दर्शन घेतला, आलो, प्रसाद पण घेतला, टिकला लावला आम्ही आणि आता निघालो आता काल भैरवला जायला. जय महाकाल. जय महाकाल. चला आता काल भैरवला आम्ही पोहोचू. किती 2 किलोमीटर आहे, 1 किलोमीटर आहे आता. काय तिकडे चालली वाटते ती यात्रा बघा त्यांची. कलश यात्रा आहे घरी, ती कावर यात्रा होती ना, एक कलश यात्रा जाम मोठी आहे. ट्रॅक्टर में सवारी भी है. पोहोचलोय आम्ही काल भैरव मंदिराकडे. हो ते करू पुसू घे, माकली आता इथं टाक. तर आता आहे ना पोहोचलो आम्ही इथं काल भैरव मंदिराकडे. तर बघा मंदिर इकडे पार्किंग टाकू का, टाक पार्किंगला पार्किंग. फॉर्च्युनरची मागे लाव भाऊ. त्याला गाडी पार्क वगैरे केली, दर्शन घ्यायला निघालो. तर त्यानं गाडी इथं पार्क केली. इथं सोडा घे, सोडा लिंबू सोडा दे भाई, एकदम प्रेशर बनव. आता मस्त इथं का सोडा पिला आणि आता काल भैरवला जाताना सहा बिवलं वॉटर घेतला. हे घेतलं तिथनं आतमध्ये गेलो. नॉर्मल जास्त गर्दी होती, निघालो जातो. चल आशू चल, चला. पेरू घेतला, भूक लागलेली जाम. आता जेवायला जाऊन डायरेक्ट. तर आता आहे ना जवळजवळ 4 वाजले. काहीच नाश्ता बिष्टा काहीच केलं नाही, कारण की चांगला कुठं दिसतच नव्हता. इथं नमस्ते रिसॉर्ट असं चांगला वाटला म्हणून आता तिथे जाऊ आम्ही, जेवणच करू डायरेक्ट. बघू आता इथं पोचलो. आता ऑर्डर घ्यायला मग कोणच नाही, इतका भारी हॉटेल आहे असं वाटलं मला. काय जेवण इथं जेवायला घेतले, मागवलं, अजून आला नाही ऑर्डर. अजून अर्धीच ऑर्डर आली. पापड, लोणचा, सेव पापड कुछ आहे गो. आणि मग आता जेवून घेतो, जाताना तुम्हाला काय काय होतं ते दाखवतो. आता जेवण झाला आमचा आणि निघालो, निघतंय. निघू आता मस्त. तर आता आमचं जेवण वगैरे करून झाला
आणि आता गुजरातला जायला निघालो. गुजरातला बघू आता कसं काय येते. नहीं नहीं अरे मैं तो आपसे पूछ रहा हूँ खाली आप ये बुरहानपुर होके आए होंगे खंडवा होके ओंकारेश्वर रुके उसके बाद इधर होके आता इथं एक पण हॉटेल नव्हतं भेटला. त्यांचा एक हॉटेल भेटला तर ते जेवलो वगैरे. आता जाऊ मस्त गुजरातला एक दिवस स्टे करू आम्ही. व्हिडिओ पोलिसांनी मला पकडला विचार कोणाला गाडी मला तो व्हिडिओ काही बना कितना लिया भाई 2000 रुपये लिया 2000 रुपया गुजरात खाली एक मिनट का 1 मिनट का 2000 दिए जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. 1 किलोमीटर व्हिडिओ बनवलेली भाई मी. एसी एक पुढे याला लेव आता पोलिसांनी पकडलं होता. चाललो आम्ही गुजरातला. लायसन घेतलं ना आपलं घेतलं माझी घंटा हे अशी तर आता आहे ना आम्ही तो हॉटेल सुप्रीम इथं पोचलो आणि आता काहीतरी नाश्ता करू. जवळजवळ 11 वाजले असतील. ते बघ ते आपल्याकडेच बघतात. चल फोटोवर काही गायब झालं. काहीतरी नाश्ता करूया. हे काय करता बिस्किट चहा आणि मिसल आणि सुकट वांगा बैगन सुकट वांगा. आणि बाबू सुकट वांगा. बाबू झोपलाय. बाबू झोपलाय सुकट वांगा खायचा चला तर आता आहे ना जेवण आला आमचा. जेवण वगैरे घेतो आणि मगच भेटतो तुम्हाला. आता जेवण वगैरे झाला आणि लस्सी मागवली आशिषने आणि मी आणि मान्याने आईस्क्रीम कोणाने आईस्क्रीम मागवले. जाऊ मस्त होतं. आता जेवलो वगैरे इथून आणि आता निघालो. चला आता खायसाठी या घेतले चॉकलेट आणि चॉकलेट खट्टा बिट्टा गोली घेतले. अशी कुठं काय त्याने काहीतरी डबल घेतो तो. मग बायडी बघा बायडी काहीतरी तो घेईल नाही येईल आता. आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी ना तिथे जाऊ आता. सेम गोव्या रे मोदी भाई कुठे दिसतं का ना मोदीबाई. स्टॅच्यू. मोदीबाई मोदीला भेटूनच जाऊ. एक नंबर पैसे घेऊ आपलं राहिलेत तेवढं. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. फिरायला कमी बरं आपले 15 चला चल. काय येऊ पुढे जाऊ साजू किती किलोमीटर आहे 7 किलोमीटर एकतानगर एक नंबर रे. आपल्या इथला वाटतो यो बेलापूर सारखा आहे बघ झेंडा. हम हे इंडिया वाले पेट्रोल पंप हा मना बोलला हे त्यांचाच पेट्रोल पंप आहे त्यांचाच गॅस आहे इथं. हा का फक्त रेट जास्त आहे बोलतं. चल मग आपल्याला आहे गॅस. गरज तर आहे. उद्या त्यांचेच गॅस नाही त्यांचाच पेट्रोल. काय? तिथं पोलिसांनी पकडलं होतं मने भाई गेला लगेच चालकी केली. काय काय विचारला बिहारी हॉटेल. काय नाही फक्त लायसन विचारलंय फोटो काढून घेतला मी बोललो तो फोटो मुद्दाम मी द्यायचा त्याला बोललो अकाउंट. ना. आणि डिक्कीचं दाखवलं ड्रीमिंग कुछ नहीं इसमें हल्दी के सर्कलशी. हा लेप लेप बोलला होता. एक नंबर आहे रे बघा का. ना स्टॅच्यू ते तुम्ही काढला ना मॅप ते वरती बघ काढलेले खाली तुला वाचायचं तो. आई छोरी नर्स एक नंबर वाटतं रे बघा ना. तर आता इथं आलो बघू. येऊ नाही रे म्हणे त्याने पुढे चालवला. सेम तसली आहेत रे हा सगळं आईची गाडी गाडी जाईल का. प्लॉट आहेत ते टाक राहत चालली याची सगळीच बंगले ती चाल चाल म्हणजे एकेकाला रूम दिलेली आहे. हा त्या दिली लावलं होतं धंद्याला चला राहताय ना तर आलो आम्ही. नाही बॅगा बिगा आधीच आणल्या आमच्या. मनेनी माझी बॅग बी घालली. अशी साई घालते मस्त आहे रा. ओके उद्या सकाळी जाऊ आम्ही तुम्हाला ते दाखवू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा अनेक चौगुले युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आणि सकाळ सकाळी आज उठलो, गुजरातला पोहोचलो आम्ही आणि आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊ. मस्त फ्रेश वगैरे झालो. हे माझी बॅग घ्या शिव. घे घे हा घेतो जा. गाडी वगैरे पार्क केली. ही लॉक करायला लागेल ना. तर आता आहे ना आम्ही निघालो वगैरे आणि आता कुठं एक नाही ना आलतो आपण. चला आता हा ट्रिप करू. एकता द्वार तो कुठे गेला. आता सकाळी भारी वाटेल भाई.
हे मग तिथं आपल्याला त्यांच्या बसमध्ये जायचं का? पैसे फुकट आहे? अच्छा, मग जाऊ मग. भाई 300 तिकीट आहे एकेकाचा 300 तिकीट नको बोलू कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? चला मॅगडीला मॅगडी जाऊ चला मॅगडी बघा तिथं. तर आता मॉर्निंगला नाश्ताच करायला मॅगडीला बोललो तुम्हाला. मॅगडीला आलो बघा तो का ये ना भाई. अरे जोर से नाही लगाय ना. पण मॅगडीला काहीतरी खाऊ चला. आई शपथ ड्रेसी विसिक मार्केट टाकडक. मी आता मस्त कसली बंद चालू असेल. चला बघू काय भेटतं. काय भेटतं ना मॅगडीला काहीतरी खाऊ. तर आता ना मॅगडीला काहीतरी मागवली आहे आणि मस्त की आता फोटोशूट यो किंग हे बघा. लगीन पण करायचे यावर्षी त्याचा. पण असेल तर सांगा. म्यूजिक. फोटो बघा बादशा फोटो बादशा. आता आहे ना आम्ही इथं बटाटा आणि बर्गर मागवले. हे बटाटा खाऊ. अजून काय मागवले? कॉफी मागवली का? कॉफी मागवले. कॉफी माने भाई को न्यू नौकरी लगी है. जा जा नको जा. मस्त जाऊ काला वगैरे. हा मस्त आता इथनं खाला बिला बघू. आता काय चालल्या ना अंकुश भाई. हे जाते का? जा कुणाल. तर आता आमचा खाऊन वगैरे झाला आणि निघालो मस्त आम्ही. आता जाऊ गाडी पार्क वगैरे केली तिथं. बघू कुठे स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊ. तिकडे येतो. गाडी लावून त्यांच्या बसमध्ये जायला लागतो वाटतं. असं काहीतरी आहे बघू. बुट्टा बिट्टा घाल चल. आता इथं काला वगैरे आणि निघालो. चला त्यांचा सीएनजी बम ना त्यांचा सगळा गाडी. अभि चलते अंदर. पण त्यांना कुठं माहिती नंबर. तर आता आलो आम्ही इथं. गाडी पार्क पण केली तिथं. तर बघू यांची काय रिक्षा बस फ्री असतं वाटतं. पण रिक्षाचा काय पैसे माहीत नाही. बघा रिक्षावाला. बघू चला काय होतं काय घडतंय ते दाखवतो. काय घडतंय बिघडतंय ते दाखवतो. चला निघालो. तिकीट वगैरे काढले. तिथं बस लागली आता. तर बघू आता काय कॅफे अमोल त्यांच्या बसमध्ये बसू. आता बसमध्ये बसलो आणि जाऊ आम्ही आता. आता आरोग्यवन गुजरात. बोल. तर आता आम्ही इकडे पोहोचलो ना. बघा आपल्या जगातला सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ युनिटी. जाम मोठा आहे. तिथं आता आम्ही जाऊ खालती बघू. आता इथं आम्ही पोचलो. जगातला सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ युनिटी. जगातलाच बोललो. एक नंबर. झाडं वगैरे लावल्यात तिथं जायला आता टाईम येतो. जाम टाईम लागेल. त्याचं पोचलो मस्त एक नंबर आहे. तिथं कालतीच जायला भेटेल कारण की आम्ही वरचा तिकीट काढलं नाही. म्हणजे वरती म्हणजे काय पायाच्या जवळ जायला भेटतं तिथं. तिथला तिकीट काढला नाही. नदी तिथनं असं वरती आहे. आता इथून मस्जिदनं चालत जायचं असतं तर तिथं जाऊ शकतो. तिथनं यायचं आहे आणि इथनं जायचं आहे. इथनं जाऊ शकतो. इकडे आहे. मौत को छू के टक से वापस आ सकते. इथनं इकडं तिथनं इथं आलो तर डबल इथनं रॅक. एक नंबर सिस्टम. आता आहे ना आम्ही तिथं पोचू.
एक नंबर म्हणजे चालायचीच गरज ना, फक्त याच्यावर जायचा, उभा राहायचा, पुढे डबल आता इथं उभा राहायचा, चालायचा. एक नंबर. तिथं मोरबीर पण होतं डोंगरानं, आम्ही बघितलं. बघू डायरेक्ट वरती बघायला लागते. तर मान्या बघा, मान्यावरती बघ रे, वरती बघ, वरती मान्याची मान डायरेक्ट अशी मोरेल, मान्याची मान मोरेल. 0.5 इथे पाण्याची बाटली 50 रुपयाला आहे. जाम महाग पाणी वगैरे, म्हणजे फ्री पण आहे वाटतं काहीतरी. पाण्याची बाटली 50 रुपयाने. असं बघायला लागतं बघा, बारीक बारीक काय अंगठ्याच्या इथे गेलं तरी माणूस उभा नाही दिसत. एक नंबर. डायरेक्ट कॅमेरा असं सरळ करावं लागतं. असा गेला, असं ठेवलं तर काहीच नाही, असं ठेवलं तर काय, असं बघायला लागतं. इथनं कातल करून तिथं लावले काय. आता इथं येऊ शकतो, आम्हाला माहित नव्हतं, आम्ही फुकट तिथं टाइमपास केला. अरे मान मोरेल, अंगठ्याचा हे चपलीचा धागा जाम उंच आहे. अंगठा वरती बघा. तर निघालो जायला घरी आम्ही. जावं तर आईस्क्रीम खाऊ, मग जाऊ. आईस्क्रीम नाही घेतली, हे घेतली प्यायला आम्ही. आता बस या कंटिन्यू फ्री असतात, फक्त बसायचं. तर जाऊ बघ काय घेतो मी, आंबा वगैरे घेतो ते. तिथून आता निघालो आम्ही आणि आता जाऊ घरी. डायरेक्ट घरी जायला निघालो. आता पुढे कुठं काय काय थांबलो तर दाखवून आता डायरेक्ट जाऊ. रात्री 12 ते 1 वाजता इथंच टाका झालं इथंच सेंट. चहा प्यायला थांबलो होतो, चहा वगैरे पितो आता. चहा ना जेवलं झालं. अच्छा हमको सिखा रिया छान कार्य खाले आहे बघा, कान बघा छान कारी काय. डायरेक्ट गावठी उपचार. आता चहा पितो, नंतर भेटतो. तर आता आहे ना आम्ही चहा वगैरे पिला. कस काढला चहा पिला नाही, कस काढला. कोणी किती किती पिलं चहा? 2 मिनी 3, मिनी पण 3 मिनी पण 3 चहा पिला. किती झाला बिल? 300. चहाचा बिल 300 रुपये झाले. याला काय खाल्लं तिथं. चला चहाच पिल्यात. पुढं बघू आता घरी जायला निघालोत आम्ही. भेटतो तुम्हाला. चला पासून चहा वगैरे पिऊन पुढंच थांबलो नाही. 8, 8:30 किती वाजले रे आशू, किती वाजल्यात? 8:30 वाजले. तर गाडी इथं CNGला थांबवले. CNG वगैरे भरून आता जेवायला कुठं थांबू ते तुम्हाला दाखवू. थांबलो आम्ही. गाडीची लाईट दिसत नव्हती आणि गाडी पण हेड झाली होती ना जाम, त्याच्यामुळं बघा माणूस बघा आमचा. कुणाला पाहिजे असेल तर भेटेल. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. काचा बिचा पुसाला एक नंबर आहे. सेट करेंगे हम लोग. तिथं कोणाला बसलाय. आता गाडी गरम झाली त्याच्यामुळं थांबलोय. ओके झाली ना निघू. आलोय तर जाम टाईम झाला. जेवायला वगैरे काहीच नव्हतं भेटत. ऑफ रोडला काहीच नव्हतं. आनंद धाबा दिसलाय तर जाऊ आता बघू. चायनीज खायची इच्छा झाली, चायनीज आतमध्ये आलो आम्ही. थम्सअप मागवला आणि चायनीज मागवलं, कारण की जाम दिवस आपल्या एकला चायनीज खाला नाही ना, त्याच्यामुळे चायनीज मागवला आहे. तर आता आहे ना आमची ऑर्डर आलेली. चायनीज मागवला होता, खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. आहे ना आता जेवण वगैरे झाला आणि घरी निघालो. पण जाम ट्रॉफिक इथनं वसई विरार रोडने आलो ना, तरी आता फक्त इथनं 70 किलोमीटर आहे. 4 तासाची रनिंग दाखवतात. बघू आता जाऊ. म्हणून टेस्ट पण भारी नव्हते काहीच, म्हणून चायनीज मागवला फक्त. चला तर आता आम्ही जवळजवळ 4 वाजत आले आणि ठाण्याला पोचलो. स्लिपिंग बघा, स्लिपिंग झालाय. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे,
ये दो गरीबों को उठा तर बघू किती टाइम होतोय ना किती नाही जिल्ह्यावरच भेटतो. चला आता पोचलो घरी, मला सोडता दे, जातो मस्त घरी आणि झोपतो पहिले. कपडे माझे धाग. नेक्स्ट टाइम भेटू 100%. आत्ताच जस्ट घरी वगैरे आलं ना, डायरेक्ट कपडे काढले आणि झोपतो. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.